महाअवतार बाबाजी यांनी हे इतकं मोठं गिफ्ट आपल्या सर्वसामान्य जनाला दिलेलं आहे की त्यांना प्रणेते का म्हटलं जातं, कारण की क्रियायोग हा जवळजवळ लोपला होता. म्हणजे हा योग फार प्राचीन आहे. ह्याचा उल्लेख पतंजली योगामध्ये, भगवद्गीतेमध्ये आहे. आणि हा योग लोपला होता कारण की शिष्य आणि गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये फक्त हा योग असतो. मलाही खूप साधक असं विचारतात की असं होईल का की आम्ही पुढे जाऊन फारच आध्यात्मिक होऊ आणि मग आमचं मन आमच्या रोजच्या कामावरनं किंवा प्रपंचावरनं उडेल. तर त्यांना मी हेच उत्तर देते की ही जी साधना आहे ना, ती मुळात आपल्यामधील जे नारायण आहे ते जागवण्याची साधना आहे. त्यामुळे ती व्यक्ती इतकी समंजस होते जीवनामध्ये, रोजच्या जीवनामध्ये, की त्यांचे मग रिलेशनशिप सुधारतात. सामंजस्य वाढल्यामुळे पारिवारिक जे काही अनबन किंवा काही छोटे छोटे काही असतात भांडणं, ती मिटतात आणि अशा प्रकारे त्यांचं आयुष्य सुधारतं. पण जर का एखाद्याची इच्छा असेल की मी योगी व्हावं, तर ही साधना अगदी पुरेपूर आहे की एखाद्याला योगी बनवू शकेल. म्हणजे मला असं वाटत होतं की जेव्हा पुस्तक येईल तेव्हा लोकांना किती खरं वाटेल की खरंच असं काही कोणी येतं, खरंच दर्शन देतं आणि इतकं काही गोष्टी सांगतात की त्याचं पुस्तक बनू शकेल. पण हे खरं झालेलं आहे. ते सुद्धा जेव्हा त्यांनी सांगितलं की हे सगळ्या लोकांसाठी येऊ दे समोर आणि त्याचा लाभ सगळ्यांना होऊ दे, तेव्हा त्याचं पुस्तक बनलं आणि ते पुस्तक आज खूप वाचलं जात आहे. म्हणजे आपण उत्तराखंडमध्ये द्वारहाट एक जिल्हा आहे आणि तिथून आपण पुढे अगदी 1-1.5 तासावर कोकोचिना गाव आहे. कोकोचिनाच्याही पुढे आतमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा रतखाल गाव येतं आणि त्या रतखाल गावावरनं चढण सुरू होते आणि मग तिथून आपण एक सव्वा तासामध्ये, म्हणजे नवीन येणाऱ्या साधकाला आहे ते 1.5-2 तास लागू शकतात आणि तिथे त्यांची गुफा आहे आणि त्या गुफेमध्ये आपण ध्यान करू शकतो. तर व्यवस्थितपणे साधना जर असेल, त्या साधनेच्या सोबत जर का आपला सेवा, परोपकार आणि आपले योग्य आचार विचार हे जर का सगळं असेल तर आयुष्य खरंच खूप सुंदर होऊ शकतं. बरोबर. नमस्कार. मेडिटेशन मंथनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्या पॉडकास्टमध्ये आलेल्या पाहुण्या आहेत डॉक्टर अनुजा जानवळेकर, ज्या रुद्रकाली परंपरेतल्या गुरु आहेत आणि त्यांना आम्ही लाडाने गुरुमाई असं म्हणतो. त्यांचा खरं तर प्रवास आहे हा वयाच्या 9व्या वर्षी सुरू झाला. त्यांना आध्यात्मिक दीक्षा वयाच्या 9व्या वर्षी मिळाली. त्यानंतर त्यांनी क्रियायोग मिशन फाउंडेशन ह्या संस्थेची निर्मिती केली आणि त्या संस्थेच्या त्या सर्वेसर्व आहेत. तर आपण आता त्यांच्याकडनंच जाणून घेऊ की त्यांचा प्रवास कसा होता आणि क्रियायोग मिशन फाउंडेशनचे उद्देश काय आहे आणि आपली आध्यात्मिक प्रगती कशी करायची. क्रियायोग म्हणजे नक्की काय आहे हा प्रश्न भरपूर साधकांना असतो. तर क्रियायोग म्हणजे एक अशी साधना आहे की ज्याच्यामध्ये प्राणायाम आणि मुद्रा यांचा समन्वय साधला जातो आणि त्या आधारे साधक आपल्या प्राणाला किंवा आपल्या चेतनेला श्वासांच्या आधारे प्रत्येक चक्राचं भेदन करत मस्तिष्कापर्यंत आणतो आणि तिथून पुन्हा खाली आणून आपल्या मूलाधार चक्रावर ते स्थिर करतो. तर ही जी प्रक्रिया आहे ती फक्त क्रियायोगात होते, अजून कुठेही कोणत्याही वेगळ्या साधनेत होत नाही. आणि म्हणून क्रियायोगची साधना आहे ती अतिशय ॲडव्हान्स मानली जाते. फार जलद गतीने अनुभव देणारी आणि जलद गतीने प्रगती करणारी अशी ही साधना आहे. ह्या साधनेमध्ये सुरुवात अशी होते की तुमच्या शरीरावर पहिलं काम केलं जातं की शरीराचे जे काही आजार आहेत बारीक सुरीक ते बरे होतात. मोठ्या आजारांवर काम सुरू होतं. त्याचसोबत तुमच्या मनावर काम सुरू होतं की मनाची निर्णय क्षमता बदलते, मनाचे दृष्टिकोन बदलतात, विचार करण्याची पद्धती आणि निर्णय घेण्याची पद्धती बदलते आणि हे केल्यानंतर तुमचं सामंजस्य वाढले हे तुमच्या लक्षात येतं. तुम्ही खूप चांगल्या गोष्टी सहज करू लागतायत हे तुमच्या लक्षात येतं आणि मग पुढे काम सुरू होतं आणि ते म्हणजे तुमच्या आत्म्यावर आणि सोल लेवलला हे काम जातं. क्रियायोगाची साधना ही सोल लेवलला काम करणारी आहे, मोक्षपर्यंत नेणारी साधना आहे. फक्त साधकाला ती नित्य नेमे रोज करायची असते. त्याच्यामध्ये कोणतेही कर्मकांड नाही, कोणतीही अशी गोष्ट नाही की जी साधकाला अशक्य आहे. कोणत्याही जातीचा, कोणत्याही धर्माचा साधक हे करू शकतो. त्याच्यामध्ये फक्त सकाळी अर्धा तास आणि संध्याकाळी अर्धा तास देणं भाग आहे आणि तेवढ्या वेळेमध्ये तुम्ही अपार काही मिळवू शकता की जे तुमच्या कल्पनेच्याही पलीकडचं आहे. आणि ही साधना नॉर्मल असते. प्राणायाम त्याच्यामध्ये आहेत, प्राणायामसोबत काही मुद्रा आहेत आणि त्यानंतर तुम्ही ध्यान करता आणि त्या ध्यानाच्या मुळेच तुमची अतिशय प्रगती झालेली आहे हे तुम्हाला हळूहळू लक्षात यायला लागतं. तर महाअवतार बाबाजी हे कसे, म्हणजे याचे प्रणेते कसे काय झाले किंवा त्यांना महाअवतार
महावतार बाबाजींचं नाव घेतलं की पहिल्यांदा क्रियायोग हा एकच हो, शब्द हो. येतो. कारण की महाअवतार बाबाजी यांनी हे इतकं मोठं गिफ्ट आपल्या सर्वसामान्य जनाला दिलेलं आहे की त्यांना प्रणेते का म्हटलं जातं, कारण की क्रियायोग हा जवळजवळ लोपला होता. म्हणजे हा योग फार प्राचीन आहे. ह्याचा उल्लेख पतंजली योगामध्ये, भगवद्गीतेमध्ये आहे. आणि हा योग लोपला होता कारण की शिष्य आणि गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये फक्त हा योग असतो. आणि तो योग कुठेतरी एक कडी चुकली असेल आणि त्यानंतर तो लुप्त झाला. कारण की असं म्हटलं जातं की भगवान कृष्ण यांच्याकडनं पुढे इक्ष्वाकुला, मग पुढे असं करत करत तो योग मनूला वगैरे असं पुढे दिला गेला होता. नंतर तो कुठेतरी खंडित झाला आणि ती शृंखला तुटली आणि त्यामुळे मग तो लुप्त झाला जवळजवळ. पण तो लुप्त झालेला योग तो जवळजवळ फक्त योग्यांसाठी होता, सर्वसामान्यांसाठी नव्हता. पण तो सर्वसामान्यांसाठी आणण्याचं श्रेय जे आहे ते महाअवतार बाबाजींना मिळतं आणि त्यांनी तो आपल्यासाठी आणला. आणि म्हणून आज आपण सर्वसामान्य गृहस्थी माणसं हा योग करू शकतात आणि योग्यांना मिळणारे जे फायदे आहेत, जे लाभ आहेत ते त्यांना मिळत आहेत. बरोबर. त्याच्यामुळे कधी कधी आम्हाला आपल्याला विचारलं जातं की आपण क्रियायोग करतो तो योगिक साधना करतो का आपण नक्की कुठली साधना करतो, ह्याचाच प्रश्न पडतात आणि त्याचं उत्तर मिळत नाही. तर त्याच्यावरचं ती योगिक साधनाच आहे, पण सर्वसामान्य माणसांसाठी हो. त्यांनी खुली करून दिलेली आहे. म्हणजे मलाही खूप साधक असं विचारतात की असं होईल का की आम्ही पुढे जाऊन फारच आध्यात्मिक होऊ आणि मग आमचं मन आमच्या रोजच्या कामावरनं किंवा प्रपंचावरनं उडेल. तर त्यांना मी हेच उत्तर देते की ही जी साधना आहे ना ती मुळात आपल्यामधील जे नारायण आहे ते जागवण्याची साधना आहे. म्हणजे नराचा नारायण करण्यासाठी जी साधना हवी ना ती ही साधना आहे. आणि त्याच्यामध्ये जे आता मी बेनिफिट सांगितले ते सगळे येतातच. आणि विचार दृष्टिकोन बदलणं, विचार निर्णय क्षमता वाढणं वगैरे हे होतं. त्यामुळे ती व्यक्ती इतकी समंजस होते जीवनामध्ये, रोजच्या जीवनामध्ये, की त्यांचे मग रिलेशनशिप सुधारतात. सामंजस्य वाढल्यामुळे पारिवारिक जे काही अनबन किंवा काही छोटे छोटे काही असतात भांडणं ती मिटतात आणि अशा प्रकारे त्यांचं आयुष्य सुधारतं. म्हणजे योगिक नाही होत तर ते अतिशय शांत आणि चांगलं जीवन जगतात. पण जर का एखाद्याची इच्छा असेल की मी योगी व्हावं तर ही साधना अगदी पुरेपूर आहे की एखाद्याला योगी बनवू शकेल. म्हणजे जशी ज्याची इच्छा तसं त्याला फळ मिळेल. एखाद्याला छान प्रापंचिक जीवन आनंदाने जगायचं आहे तर तो ते जगू शकतो. एखाद्याला वाटतं की मला ह्या सगळ्यात रस नाहीये, मला आध्यात्मिक जीवनात प्रगती करायची आहे, तर सोल लेवलला जाऊन ते काम होतं आणि तो व्यक्ती योगी होऊ शकतो. बरोबर. मग याच्यासाठी त्या साधना हळूहळू वाढवल्या जातात किंवा अर्थात असं आहे की गुरुनी सांगितलं मग शिष्यांनी त्या पुढे नेल्या आणि मग एक चांगलं फळ त्यांना आयुष्यात मिळाला किंवा आपण मोक्षापर्यंतचा आपला प्रवास पूर्ण केला, असं त्याच्यामध्ये काही घडतं? हो. म्हणजे पहिल्यांदा जी दीक्षा होते ती फक्त साधी दीक्षा असते. म्हणजे त्याच्यामध्ये दीक्षा म्हणजे कुठलंही कर्मकांड नसतं, तर ती जी क्रिया आहे जी आता मी म्हटलं की प्राणायाम आणि मुद्रा यांचं बेस्ट कॉम्बिनेशन, तर ती शिकवली जाते. ती शिकल्यानंतर साधक 40 दिवसांपर्यंत त्याचा नियमित रोज सराव करतात, सकाळ संध्याकाळ दिवसातून 2 वेळा. आणि ते केल्यानंतर त्यांना ॲडव्हान्स एक क्रिया शिकवली जाते. ती ॲडव्हान्स क्रिया शिकले की ते सिनियर होतात, सिनियर साधक म्हणून. मग ते त्या समूहामध्ये जातात की जिथे फक्त सिनियर साधक आहेत. आणि मग सिनियर साधकांसाठी अनेक पुढच्या उपासना आहेत, की उपासना म्हणण्यापेक्षा साधना आहेत. कारण की त्याच्यामध्ये मग तुम्ही ब्रह्मखोज सारखी काही साधना करता की जिथे फक्त तत्वांवर अभ्यास केला जातो की आपले शरीराची तत्व आणि निसर्गाची तत्व यांचा कसा बॅलन्स आहे. आणि तत्व जर आपले नीट असतील तर कशा प्रकारे आपलं शरीर पण व्यवस्थित राहतं, शरीर व्यवस्थित तर मन व्यवस्थित, मन व्यवस्थित तर साधना व्यवस्थित. तर तो एक ॲडव्हान्स भाग येतो. त्याच्यामध्ये 2 टप्प्यामध्ये ती साधना होते. म्हणजे ब्रह्मखोजची एक आहे ती इंडोअर असते की आतमध्ये बसून फक्त साधना शिकल्या जातात, तत्वांचं ज्ञान मिळवलं जातं. आणि पुढच्या टप्प्यात ती प्रत्यक्ष निसर्गात जाऊन केली जाते. म्हणजे पाण्यामध्ये बसून असेल ती जलसाधना, जमिनीवर नॉर्मल असं ओपन बसून भूतत्व साधना, आकाशाखाली बसून आकाश तत्वाची साधना, वायू तत्वाची साधना, अग्नीजवळ बसून अग्नितत्वाची साधना. आणि हे सगळं केल्यानंतर साधकाच्या लक्षात येतं की आपला त्याच्याशी संबंधित जो आजार आहे तो आजार बरा होतोय, शरीर आपलं बॅलन्स होतंय, आपले आजार सगळे शमतायत आणि मन शांत होतंय. आणि त्याच्यानंतर मग येतो पुढचा टप्पा तो आपला हिमालयीन साधनांचा. मग ते हिमालयीन साधना शिकवल्या जातात कारण की हिमालयात जायचं म्हणजे जिथे आपला आश्रम वगैरे आहे त्या ठिकाणी खूप
थंड असतं, बर्फ पडतं वगैरे, तर तिथे जाण्यासाठी सुद्धा शरीराची एक क्षमता असावी लागते. तर मग ते प्राणायाम शिकवले जातात, त्या काही मुद्रा शिकवल्या जातात आणि त्या क्रिया असतात त्यासोबत. ते केलं की साधक इतका तयार होतो की तो तिथे जाऊन राहू शकेल, साधना करू शकेल आणि अजून पुढची आध्यात्मिक लाभ घेऊ शकेल. असं टप्प्याटप्प्यात असतं. ह्याच्या पुढचाही एक टप्पा आहे की जो दशमहाविद्यांचा असतो आणि तिथे देवी साधना, देवी उपासना, बीज मंत्रांची साधना, मंत्रांची साधना आणि पुढचं ते ध्यान वगैरे असं असतं. तर म्हणजे करू तितकं भरपूर आहे, फक्त साधकांनी एक एक टप्पा व्यवस्थितपणे पूर्ण केला की त्यांना पुढचं मिळत राहतं. बरोबर. मग याची सुरुवात जर आपल्याकडनं करायची झाली तर आपण एखाद्या साधकाला वाटलं की मला याच्यात जायचं आहे आणि त्याला चॅनल पाहिजे काहीतरी, तर तो कसा अप्रोच करून ह्या सगळ्या गोष्टी त्याचा लाभ घेऊ शकतो किंवा कुठे आपल्या हो, म्हणजे आपलं एक ॲप पण आहे KMF क्रिया असं. आपला ॲप आहे. त्याच्यानंतर आपलं स्वतःचं वेबसाईट पण आहे, आपलं स्वतःचं यूट्यूब चॅनल पण आहे, इन्स्टावर पण आहे आपलं, म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत. तर त्याचं डिटेल्स तुम्हाला याच्यावर मिळतीलच, म्हणजे जे आपले वाचक आहेत त्यांना मिळतील आणि श्रोत्यांना ते मिळाल्यानंतर जे काही कोणी इच्छुक असतील ते त्याच्यावर संपर्क करून अगदी येऊ शकतात आणि खात्रीने आपलं आयुष्य बदलवू शकतात. बरोबर. याच्यानंतर आपण खरं तर आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे की तुमचा आध्यात्मिक प्रवास कसा सुरू झाला, तुमची आणि मावतार बाबाजींची गाठ कशी काय पडली, हा खूप मोठा प्रश्न आम्हाला सगळ्यांनाच हे होतो की की गुरुमाई आहेत की त्या मेन त्यांची ओळख आणि त्यांचं ह्याच्याकडे कल कसा वाढला गेला. कारण काय एक एज्युकेटेड आणि ह्या सगळ्या गोष्टी हे असताना एक आध्यात्मिक बाजू आपण धरून ठेवली आणि त्याच्यावरती तुम्ही खूप यशस्वी वाटचाल करत आहात आणि सगळं म्हणजे KMFचं आपलं सगळं फॅमिली आणि हे सगळं एवढा डोलारा पेलत आहात, तर ते जाणून घ्यायला नक्की आवडेल मला. खरं तर आपल्याला हे स्वतःला माहीत नसतं की आपली आध्यात्मिक वाटचाल कशी होणार आहे. म्हणजे पहिल्यांदा तरी नक्कीच माहीत नसतं, नंतर थोडेसे अंदाज यायला लागतात. पण 2006ला वगैरे, म्हणजे माझी तर खरं लहानपणीच रामकृष्ण मिशनला दीक्षा झालेली आहे, मी 9 वर्षाची असताना. आणि तिथून माझी रामकृष्ण मिशनच्या साधना, म्हणजे बेसिकली ध्यान आणि जपावर जास्त जोर असतं तिथे, तर ते सुरू होतं. ठाकूर म्हणजे रामकृष्ण परमहंस माझ्यासाठी समाधीस्थ असे कधीच नाही, म्हणजे मला ते नेहमीच आहेत असं जाणवलेलं आहे आणि मी त्यांना पाहिलेलं आहे. त्यामुळे तिथून तो प्रवास सुरू झाला आणि हा प्रवास आता आपल्याला असं वाटतं की या जन्मी या 9 वर्षापासून सुरू झाला, पण तो अनेक जन्मांपासूनचा असतो आपला. म्हणजे प्रत्येक जन्मामध्ये आपण काहीतरी पूर्ण केलेलं असतं, त्याचा पुढचा प्रवास पुढच्या जन्मी सुरू होतो. आणि असं करत करत मला 2006मध्ये मला क्रियायोग मिळाला आणि माझे परिचितांकडनंच, म्हणजे प्रेम निर्मल त्यांचं गुरुजींचं नाव, आणि त्यांची मिसेस माझी अगदी खूप चांगली मैत्रीण आणि अगदी घरच्यासारखं होतं. तर त्यांनी मला बोलवलं एका सेशनला आणि मी गेले आणि क्रियायोग शिकून झालं. आणि तेव्हा मला असं वाटलं की क्रियायोग आपल्याला माहीत आहे, म्हणजे सहज आला मला असं, म्हणजे काही त्याच्यात मला कुठे अडत नव्हतं. आणि तेव्हाच त्यांनी मला सांगितलं की तुमचा आज्ञाचक्र उघडलेला आहे वगैरे. आणि त्यांनी मला सांगितलं की सर्वसामान्यांसाठी तुम्ही हे शिकवायला का नाही सुरुवात करत, तुम्ही शिकवा असं. ते एका व्हिडिओमध्ये आहे, ते सांगितलंय मी. आणि मग तिथून मी सांगायला, म्हणजे आधी मी फक्त ध्यान शिकवत होते, त्यानंतर मग क्रियायोग शिकवायला सुरुवात केली आणि ते करता करता बाबाजींचं दर्शन झाले, त्यांच्याकडनं काही आज्ञा आल्या. त्यानंतर त्यांचेही गुरुजी म्हणजे भद्रबाहू बाबा, त्यांचं दर्शन झालं. त्यांनी खूप काही गोष्टी, म्हणजे संपूर्ण व्यक्तिमत्व माझं बदलवून टाकलं आणि इतक्या रहस्यमय गोष्टी त्यांनी समोर आणल्या की म्हणजे खरंच आश्चर्य वाटावं. म्हणजे चमत्कार म्हणावं की काय म्हणावं कळत नाही, पण तसं घडलेलं आहे. त्यासोबत अनेक दर्शनं झाली, प्रत्येकांकडनं मला खूप काही मिळालं आणि ती सगळी शिदोरी घेऊन मी पुढे जात राहिले. आणि माझी एवढीच इच्छा असते की जे मला लाभलंय ते माझ्या शिष्यांना मिळावं. बरोबर. आणि 4000 जवळजवळ शिष्य आहेत आता आणि आहेत सगळे, म्हणजे छान साधना करतायत, आपल्या जीवनामध्ये सुखी आहेत. आणि माझं एक आहे की
स्वतःपुरती साधना किंवा स्वतःपुरतं आयुष्य जगू नका. तर जे ज्ञान मिळालंय, जे काही मिळालेलं आहे ते परोपकाराच्या भावनेने बरोबर. इतरांना किमान सांगा की बाबा असं असं मी केलेलं आहे आणि त्याचा काय लाभ झाला. बरोबर. इतरांना मदत करा, त्यांच्या जे काही कोणी त्रासात असतील त्यांना मदत करा. म्हणजे आपल्या जीवनाला परोपकाराची झालर असायलाच हवी. बरोबर. नाहीतर आपण फक्त स्वार्थापोटी जगतो, आपल्यापुरतंच कमवतो, आपणच आपल्यावर खर्च करतो, आपणच आपलं आयुष्य अधिक सुखी समृद्ध कसं होईल याचा विचार करतो. तर त्या ठिकाणी हाही विचार असला पाहिजे की मी कसा मदत करू शकेन, बरोबर. सेवाभाव असला पाहिजे. एखाद्याच्या आयुष्यामध्ये मी कसा प्रकाश आणू शकेन, हाही जर विचार असेल तर असंच करत करत आपण बऱ्याच गोष्टी स्वतःच्याही सुधरवू शकतो. म्हणजे जी कृपा आपल्यावर होते ती परोपकारानेच होत असते. त्यामुळे सेवा आणि परोपकार भाव हा मी सगळ्यांना सांगत असते. पाखंड कुठेही करू नका, समोर होत असेल तर होऊन देऊ नका, थांबवण्याचा प्रयत्न करा. चुकीचं काय होत असेल, कुठे अत्याचार अन्याय होत असेल तर आपल्या डोळ्या देखत होत असेल तर अजिबात होऊन देऊ नका. तेवढी क्षमता प्रत्येक साधकामध्ये किंवा प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. पण माणूस करायला जात नाही. असं वाटतं की आपल्याला काय करायचं आहे, आपला हा विषय नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी एका साधकामध्ये असायला हव्यात आणि ते मी शिकवत असते त्यांना. आणि आता आज्ञेनेच काही गोष्टी झाल्यात की आपण नाशिकला भंडारदऱ्याला जागा घेतलेली आहे आश्रमाची. एक शिव मंदिर झालंय तिथे. आणि त्यानंतर आता हिमालयामध्ये आज्ञा होती महाअवतार बाबाजींची, तर तिथे एक आश्रमाची जागा घेऊन एक आश्रमाचा एक भाग बांधून झालेला आहे. असं आहे आणि साधक त्याचा आनंद घेत आहेत. हो. आणि मग ह्या सगळ्या प्रवासामध्ये साधकांना कुठले कुठले चॅलेंजेस येतात, किंवा असं होतं की IT सेक्टरमध्ये काम करणारी लोक आहेत, फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणारी लोक आहेत, किंवा कसं हाऊसवाईफ्स असतील तरी सुद्धा असं होतं की त्यांना घरात खूप काम असतं. तर मग साधनेसाठी वेळ कसा काढायचा त्याचा आणि त्याची सांगड कशी घालायची, म्हणजे त्यांची एक त्यांच्या परीने हळूहळू सुरुवात आध्यात्मिकता वाढण्याकडे किंवा एक स्पिरिच्युअल लेवल वाढण्यासाठी त्याचा उपयोग होईल त्यांना. खरं तर फक्त एक पाऊल प्रत्येकाने येण्याची गरज असते. कारण की ते एक पाऊल येतात तेव्हा त्यांना कळतं की त्या एक पाऊलामध्ये सुद्धा त्यांनी किती अचीव केले, त्यांना किती काही मिळाले. आणि ते झालं की त्यांना इच्छा वाढते की नाही आपण हे करायला हवं. आणि मग त्यानंतर ते वेळ काढू लागतात. जसं आपण आपल्या दैनंदिन कामांसाठी वेळ काढत असतो रोजचा, तसंच दैनंदिन काम समजून साधनेसाठी प्राथमिक वेळेला मी वेळ काढा सांगते. की जेव्हा तुम्ही अगदी प्राथमिक लेवलला आहात तेव्हा तुम्ही आपलं नित्य रोजचं काम आहे असं समजून वेळ काढा. सकाळी अर्धा तास आणि संध्याकाळी अर्धा तास. त्याच्यामध्ये तुम्हाला इतकं काही मिळेल, इतकं काही तुम्हाला आनंद मिळेल, इतकं काही तुम्ही अचीव कराल की मग असं वाटतं की नाही हे करायला पाहिजे. आणि मग तो वेळ काढला जातो. आणि मग कितीही बिझी असेल एखादा साधक पण ह्या आनंदासाठी वेळ काढतो. जसं माणूस आपल्या मित्रमंडळींना भेटण्यासाठी वेळ काढतो किंवा इन्स्टा फेसबुक यावर जसा वेळ देतो तसाच तो वेळ आपली 20-25 मिनिटं ह्या कामासाठी देतो. आणि मग त्यातून त्यांना आनंद मिळतो आणि मग ते करू लागतात व्यवस्थितपणे. बरोबर. आणि मी अशी बंधनं ठेवत नाही की तुम्ही याच वेळेला बसा, सकाळी ह्याच वेळेला उठा किंवा असं. कारण की मला असं माझं असं समज आहे की बंधन घातलं की माणूस ते तोडण्याचा प्रयत्न करतो. तर त्यामुळे मी थोडी मोकळीक देते, विश्वास ठेवते त्यांच्यावर. आणि मग ते कधी म्हणजे त्यांना जो वेळ सूट आहे की सकाळी त्यांना इतक्या वाजता जमतंय ठीक आहे तितक्या वाजता कर, रात्री इतक्या वाजता ठीक आहे इतक्या वाजता कर, पण कर, हे माझा थोडा आग्रह असतो. आणि ते करतात आणि जसजसं फायदे मिळतील तसतसं ते अजून नेटाने करायला लागतात. म्हणजे असं होतं की कधी कधी आपण गुरु शोधत असतो आणि कधी कधी शिष्य गुरूंना शोधत असतो. तसं तर ते एकमेकांना म्हणजे कसं होतं की ती वेवलेंथ जुळते असं म्हणतो तर तो पुढे जातो, अदरवाईज तो गळतो असं म्हणायला हरकत नाही. हो बरोबर आहे. त्याच्यामध्ये मी तुमचा अभ्यास करताना आपण पॉडकास्ट करतोय तर तुमच्या पुस्तकाविषयी पण मला जाणून घ्यायचं आहे की चिरूट जलते हे मध्ये खूप छान छान अनुभव आणि तुमचं सगळं लिहिलेलं आहे. तर त्याच्यातला एक सुंदर असा किस्सा तुम्ही नक्की सांगा. तसं म्हटलं तर तो संपूर्ण पुस्तकच किस्सा आहेत वेगवेगळे. म्हणजे अगदी प्रत्येक पानावर रहस्यमय घटनांची नोंद आहे. आणि ते पुस्तक कसं बनलं म्हणजे मला असं वाटत होतं की जेव्हा पुस्तक येईल तेव्हा लोकांना किती खरं वाटेल की खरंच असं काही कोणी येतं, खरंच दर्शन देतं आणि इतकं काही गोष्टी सांगतात की त्याचं पुस्तक बनू शकेल. पण हे खरं झालेलं आहे. आणि मी जसं म्हटलं की बाबाजींचेही गुरु बाबा भद्रबाहू यांचं आगमन होत होतं. त्यांचं दर्शन होऊन ते थोडं रहस्यमय
सगळ्या घटना होत्या आणि त्यांच्याकडनं जे ज्ञान मिळालं ते सगळं त्या पुस्तकात आहे. ते सुद्धा जेव्हा त्यांनी सांगितलं की हे सगळ्या लोकांसाठी येऊ दे समोर आणि त्याचा लाभ सगळ्यांना होऊ दे, तेव्हा त्याचं पुस्तक बनलं आणि ते पुस्तक आज खूप वाचलं जात आहे. चिरूट जलती हे नावही थोडंसं वेगळं आहे, कारण की त्यावेळेस चिरूट दिली जायची. चिरूट म्हणजे सिगरेट आजच्या आपल्या भाषेत, आणि ती जोपर्यंत चालते आहे तोपर्यंत तिथून ज्ञानाच्या गोष्टी आणि सगळं मार्गदर्शन मिळत असायचं. तर त्यामुळे हे नाव त्यांच्याचकडनं आलं की चिरूट जलती हे. बरोबर. आणि हिंदीत पुस्तक आहे, कारण की ते हिंदीमध्येच बोलत होते, त्यामुळे पहिलं जे पुस्तक आहे ते हिंदीतच आहे. नंतर ते भाषांतरित करून ते अजून मराठी आणि इंग्लिशमध्ये वगैरे किंवा अजून कोणत्या भाषा सांगतील तर त्याच्यामध्ये ते येईल. पण पुस्तक खरंच सुंदर आहे, म्हणजे वाचताना खरंच आनंदच मिळतो. आणि अशा गोष्टी कळतात की ज्या आपल्या कल्पनेच्या बाहेरच्या आहेत किंवा आपण त्या कधी ऐकल्या नव्हत्या, किंवा आपण आपल्याकडे वेगळे काही म्हणजे आपण वेगळे ठरवलेलं होतं, पण त्यालाही ते तडा देऊन काहीतरी वेगळं सत्य आपल्या समोर आणणारं पुस्तक आहे. हा, कारण काय वाचताना सुद्धा कधी कधी भाषा इतकी म्हणजे उच्च कोटीची आहे की कधी कधी सामान्य माणसांना काय बोललं हेच कळत नाही. इबादत आणि हा सगळे उर्दू शब्द त्याच्यामध्ये आहे, आणि शायरी असल्यासारखं किंवा एक म्हणतो ना की वा वा असं करावं असं ते होतं. आणि पण प्रत्येक शब्दामधलं इंटेन्शन अगदी प्रामुख्याने आपल्याला कळतं की त्यांना काय सांगायचंय आपल्याला. मे बी असं होत असेल की किती गांभीर्याने ते वाचतात त्याच्यावरती वाचणाऱ्याचं पण हे असेल की तुम्हाला किती आकलन झालं. बरोबर. असं काही त्याच्यामध्ये म्हणजे मला काही जण सांगतात की आम्ही पुन्हा पुन्हा वाचतो, म्हणजे तेव्हा कुठेतरी थोडंसं कळतं असं होतं, किंवा नवीन काहीतरी एखादा पॉइंट त्याच्यामध्ये ऍड झाला. हो हो असं होतं. आणि मी त्यांना सांगते की वाचा, कारण की माझा असा आग्रह होता की पहिल्यांदा त्यांच्या भाषेत यावं, त्यांची जी ओरिजिनल भाषा शैली आहे त्याच्यामध्ये यावं, आणि मग ते आपण आपल्या ह्याच्याप्रमाणे वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतरित करू. पण आधी हे वाचा, कारण की ते ओरिजिनल त्यांचे शब्द आहेत आणि म्हणून ते ऐकणं. आणि ते तेव्हा आपल्याला कळतं की किती वर्षांपूर्वीचे ते संत असतील, म्हणजे बाबाजींचेही गुरु म्हणजे ते किती वर्षांपूर्वीचे असतील, पण तरीही त्यांचे विचार किती ऍडव्हान्स आहेत. आणि आजही आपले विचार तेवढे ऍडव्हान्स नाहीत. त्यामुळे ते वाचल्यानंतर कळतं की आपण किती मागे आहोत, म्हणजे आणि किती उदात्तेची गरज आहे या जगाला. बरोबर. आणि ते जर का ते उदात्त विचार जर आपल्याकडे आले तर किती हे जग समृद्ध होऊ शकेल. तर त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी ते पुस्तक वाचून ती उदात्तता त्यांच्या मनात जागावी असं माझी इच्छा आहे. आणि आयुष्य बदलवणारं ते पुस्तक आहे, अगदी नक्कीच एकदा वाचेल त्याचं आयुष्य बदलेलच, तर ते वाचायला हवं. बरोबर. आणि अजून कुठली पुस्तकं अशी आहेत की आता तुम्ही त्याचं लेखन करत आहात, त्याच्यावर काम करत आहात, नवीन प्रोजेक्ट? म्हणजे अजून एक पुस्तक आलेलं आहे रामकृष्ण परमहंसांचं चरित्र, तर ते अवतार वरिष्ठा या नावाने आहे. आणि माताजींचं चरित्र सुरू आहे. अजून एक पुस्तक आहे जे 16 रत्न म्हणून आहे, म्हणजे जे ठाकूरांचे जे पहिले शिष्य होते, पहिले जे त्यांचे 16 शिष्य होते त्यांच्याविषयी ते पुस्तक आहे. आणि ते मी एवढ्याचसाठी मला इच्छा झाली लिहायची की शिष्य कसा असावा हे त्यांच्याकडे ते वाचल्यानंतर कळतं की आपण कुठे चुकतो हे आपल्या चुका आपल्या लक्षात येतात. कारण की आपण प्रत्येक माणसाला गुरुकडनं अपेक्षा असतात की गुरु असा असावा, गुरु ही व्यक्तिमत्व असं असायला हवं, तसं असायला हवं, पण हा विचार कोणीच करत नाही की शिष्य कसा असायला हवा. तर त्यामुळे आपल्याला आरसा दाखवणारं त्यांचं चरित्र आहे, तर ते आपण वाचायला हवं, म्हणून ते एक पुस्तक आहे. आणि एक माझं स्वतःचं वेगळं पुस्तक येत आहे, तर चालू आहे, म्हणजे येतील हळूहळू, म्हणजे अध्यात्म एक, विद्रोह एक, क्रांती असं. तर त्यामुळे ते थोडंसं अजून जरा भन्नाट असेल नावाप्रमाणेच, पण येईल ते लवकरच. बरोबर. आणि आपल्या क्रियायोग मिशन फाउंडेशनची सुरुवात आपण म्हणजे तुम्हाला असं कसं डोक्यात आलं की आपण हा सगळा मोठा एक म्हणतो ना परिवार उभा करावा, आणि त्याचं अर्थातच असं आहे की मावतार बाबाजींनी सांगितलं असेल किंवा काही झालं असेल, पण ते मनात येणं आणि एवढं मोठं चित्र उभं राहणं हा एक मोठा योग आहे. तर नव्हतंच वाटलेलं की असं काही एवढं, कारण की नॉर्मल माणसांसारखं शिक्षण
पूर्ण करून माझं स्वतःचं व्यवसाय आणि माझं सगळं सुरू होतं. पण त्याच्यामध्ये जे काही दर्शनं झाली आणि त्यांच्याकडनं जे काही सांगितलं गेलं त्याच्यानुसार मी माझं आयुष्य कंप्लीट बदललं, म्हणजे बदललं गेलं असं बरं. झालं. आणि विदिन वन डे सगळं चेंज झालं, की सगळं ते मी बंद केलं आणि ह्या जीवनाकडे वळले. आणि तसं तर आध्यात्मिकता लहानपणापासूनच होती, पण त्याचं स्पष्ट स्वरूप ठाकूरांच्या दर्शनानंतर आलं, की त्यांचं दर्शन झालं तेव्हा त्यांनी सांगितलं मला जे काय करायचं आहे ते. आणि त्यानंतर ते चित्र सगळं समोर उभं राहिलं आणि मग ठरवलं की आता फक्त गुरु सांगतील त्याच मार्गावर जायचं, बाकी आपलं असं काही नाही. आता ते सांगतील तसंच आयुष्य असेल. आणि होत गेल्या घटना, म्हणजे आता मागे वळून पाहिलं तर कळतच नाही की इतकं कसं झालं सगळं. असं होतं, होत गेलं. आणि आज अशी स्टेज आहे की आपलं इथे काम आहे, बऱ्यापैकी महाराष्ट्रात वाढलंय, भारतात ठिकठिकाणी बऱ्याच ठिकाणी आपले साधक आहेत. त्यानंतर भारताच्या बाहेर आहेत काही, बनारसमध्ये खूप चांगलं काम आहे आपलं. तर त्यामुळे वाढत गेले. हिमालयामध्ये आश्रम झाले, आता इथे मंदिर झाले, आता आश्रमाचं काम सुरू आहे. आणि आश्रम कशासाठी हे सुद्धा मला सांगितलं गेलं, की इतरांचे जसे आश्रम आहेत तसे नाही, तर हे आश्रम असं असेल की जे वेगवेगळ्या धर्माच्या आणि ज्या वेगवेगळ्या भिंती उभ्या झालेल्या आहेत त्या तोडण्यासाठी आपल्याला ह्या भिंती बांधायच्या आहेत. आणि अशी प्रार्थनास्थळी असेल की ज्या ठिकाणी कोणताही धर्मभेद नसेल, कोणताही जातीभेद नसेल, आणि एकत्र येऊन फक्त लोककल्याणासाठी, जनकल्याणासाठी साधना होतील आणि प्रत्येकाचं आयुष्य कसं अजून छान होईल, फुलेल ह्याचा विचार होईल, असे ते काही जागा करण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि प्रयत्न आहे की त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी थोडं, कारण की आपण खूप छोटी स्वप्न पाहतो, पण बाबाजी किंवा तत्सम जे महापुरुष आहेत ते संपूर्ण विश्वासाठी स्वप्न पाहतात. त्यामुळे त्यांनी मला सांगताना तसं सांगितलेलं की विश्वाला क्रियायोग द्यायला तुझी निवड केलेली आहे. तर ते विश्व शब्द वापरतात, ते जग वगैरे किंवा भारत किंवा काय असे नाही वापरत. तर ते संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी त्यांचं असतं. ते फक्त मनुष्याचा विचार करत नाही, तर ते संपूर्ण सगळ्या प्राण्यांचा, निसर्गाचा, सगळ्यांचाच विचार करतात. तर अशी ती प्रार्थनास्थळी असणार आहे की जिथे सगळ्यांचंच कल्याण होईल. आणि म्हणून ते आश्रमाची संकल्पना जी मी स्वीकारली, नाहीतर मी स्वतः त्याच्या विरोधात होती, पण जेव्हा मला हे संकल्पना कळली तेव्हा मला असं वाटलं की नाही, खरंच की हे असं काहीतरी असायला हवं की ज्या ठिकाणी वयाचं बंधन नाही, जाती धर्माचं बंधन नाही, कशाचंही बंधन नाही, आणि त्या ठिकाणी येऊन फक्त आणि फक्त लोककल्याणासाठी आणि आपल्या भल्यासाठीच साधना होईल असं. आणि मला रुद्रकाली परंपरेबद्दल तुमच्या जाणून घ्यायला नक्की आवडेल की काय आहे रुद्रकाली परंपरा. कारण काय आत्ता मी जेव्हा रामजन्मभूमीला जेव्हा सगळ्यांना इन्व्हाइट केलं होतं त्याच्यामुळे बरेच पंथ, बराच आपला हिंदू सनातन धर्म आणि हे पहिल्यांदा पाहिलं गेलं किंवा काय आहे ते पहिल्यांदा कळलं की खूप लोक आहेत, खूप संत आहेत. त्याच्यापैकी आपली एक आहे रुद्रकाली परंपरा. ते नक्की मला आवडेल की काय काय नक्की त्याचा बेस काय किंवा ती कशी आहे साधारण. मला तर हे बाबा भद्रबाहूंकडनं कळलं, कारण की मला जेव्हा गुरुपद दिलं गेलं होतं, म्हणजे असं प्रॉपर मला त्यांचं आगमन होऊन, दर्शन होऊन मला गुरुपद दिलं गेलं होतं. आणि तेव्हा मला असं नेहमी वाटायचं की गुरुपद आलंय म्हणजे ते कोणत्या तरी परंपरेतनं आलेलं असेल, पण ते मला स्वतःला माहीत नव्हतं. पण जेव्हा आम्ही बनारसमध्ये होतो, काशीमध्ये, तेव्हा मला बाबांकडनं कळलं की आपली रुद्रकाली परंपरा आहे आणि त्याच्यामधून म्हणजे हे सगळे त्याच परंपरेतनं आहेत. म्हणजे आपण म्हणतो की क्रियायोग किंवा हे आपल्या माहितीसाठी झालं, पण जे आहे की महादेव कालींकडनं जे आलेलं आहे ती रुद्रकाली परंपरेमधून हे सगळे महात्म्य आहेत. आणि त्याच परंपरेतनं माझी निवड होऊन मला गुरुपद दिलेलं आहे. आणि मला असं खूप आनंदही वाटला, कारण की मला स्वतःला मी शिवभक्त आहे आणि माझे वडील काली उपासक होते. त्यामुळे मला असं वाटलं की म्हणजे अरे, म्हणजे आपण आपल्या घरी योग्य घरातच माझा जन्मही झाला असं मला वाटलं. आणि त्या परंपरेचा विशेष असा आहे की तांत्रिक साधना. आता तांत्रिक साधनांबद्दल मी थोडासा खुलासा करू इच्छिते की लोकांना असं वाटतं की तांत्रिक साधना म्हणजे फक्त निगेटिव्ह काहीतरी असतं. तर मी जे तांत्रिक साधना शिकले किंवा मी जे तंत्र शिकले बाबांकडनं, त्याचं ते इतकं छान आहे की त्यांनी सोप्या शब्दात सांगितलं की मा म्हणजे
देवी किंवा आपण जिला आई म्हणतो, तर तिला प्रसन्न करण्याचं जे काही टेक्निक आहे, जे हा. काही तंत्र आहे, ते हे तंत्र आहे. बरोबर. म्हणजे तिचं रहस्य जाणून घ्यायचं आणि तिला आपण कसं प्रसन्न करू शकतो. तर त्याच्यासाठी ज्या उपासना लागतात, जे बीजमंत्र लागतात किंवा जे काही ध्यान लागतं, जे जप लागतात, ते सगळं म्हणजे तंत्र. म्हणजे इतकं त्यांनी छान, कारण की मलाही असं वाटलं की बापरे तंत्र म्हणजे, पण त्यांनी मला इतकं छान समजावून सांगितलं. त्यात दशमहाविद्यांचं ज्ञान मला त्यांच्याचकडनं मिळालं आणि त्यांनी ते इतकं सोपं करून सांगितलं की म्हणजे आज मी बाहेरचे पाहते की दशमहाविद्ये नावाखाली खूप गोंधळ आहे सगळीकडे. प्रत्येक जण आपलं काहीतरी पुढे करतं आणि जो बिचारा खरंच उपासक आहे किंवा साधक आहे त्याची तारांबळ उडून जाते की नक्की काय करायचं. पण आपल्याकडे तंत्र ह्या नावाखाली जे काही शिकवलं जातं किंवा जे काही बीजमंत्र आणि साधना आहेत त्या इतक्या सहज सोप्या आहेत की फक्त आईला प्रसन्न कसं केलं जातं बरोबर. याच्यावर ते सगळं आहे. आणि म्हणून मला ते रहस्य कळल्यानंतर आणि साधना कळल्यानंतर मला खूप आनंद झाला की रुद्रकाली परंपरा म्हणजे आपले आई बाबाच ते असं, आणि त्यांना खुश कसं ठेवायचं याची साधना थोडक्यात आपण शिकतो आणि त्यालाच तंत्र म्हटलं जातं. त्याच्यामध्ये कुठलेही वाईट प्रकार किंवा कोणतेही नकारात्मक साधना किंवा असं काहीही त्याच्यामध्ये नाही. अतिशय सात्विक आणि खूप छान आणि सुंदर साधना त्याच्यामध्ये आहेत आणि सगळ्या देवी उपासना आहेत. बरोबर. असं कारण काय असं झालंय की लोकांना पंचमकार आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आता खूप रस वाढत चाललाय, तर ते मे बी भटकतात की आपल्याला नक्की काय करायचं, आपल्याला सात्विक उपासना करायची आहे का आपण तांत्रिक उपासना करतोय, किंवा माझी वेळ ही आहे तर मी तांत्रिक झालो का, असं, किंवा भीती पण वाटते की तुम्ही जे काय करताय त्याची मलाच भीती वाटते का, तर ह्या मी कसं पेलवू शकेन. तर तसं नसून ह्या खूप सात्विक उपासना आहेत आणि त्यांनी जे तुम्हाला तुमच्या नशिबात लिहिलेलं आहे ते सगळं तुम्हाला त्याच्यानी मिळेल. आणि मेनली असं आहे की आपली आईच आपल्याला प्रसन्न होईल. अगदी अगदी. तर आपण आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूयात आपल्या, की आता असं होतं की तरुणाई खूप डिप्रेशनमध्ये आहे किंवा वैफल्यग्रस्त त्यांना खूप वाटतं किंवा उमेद नाही आहे, जगण्याची उमेद नाही आहे, तर क्रियायोगाने त्यांना काय साध्य होईल किंवा त्याच्यातनं ते काय शिकतील? खरं तर खूप गरज आहे तरुणांना क्रियायोगाची, कारण की क्रियायोग कोणता असा योग नाही की ज्याच्यामध्ये कर्मकांड आहेत की तुम्ही पूजा करत बसा की तुम्ही वेळोवेळी काहीतरी करत बसा, असं नाही आहे. तर क्रियायोग हा अतिशय झटपट फळ देणारा योग आहे आणि मी तर म्हणते की ॲडव्हेंचर आहे. म्हणजे युवकांनी तर ते करायलाच हवं. तर याच्यामध्ये युवकांना सगळ्यात जास्त म्हणजे आता आपल्याकडे खूप मोठा समूह आहे युवकांचा आणि त्यांचं असं म्हणणं आहे की क्रियायोगानंतर त्यांच्या जीवनामध्ये इतके बदल झाले की म्हणजे अगदी ऑफिसमध्ये जर काम करत असतील तर ऑफिसचं वातावरण त्यांना बदललेलं असं जाणवलेलं आहे. सगळे त्यांचे मित्र झाले, त्यांचा बॉस त्यांच्याशी खूप छान वागायला लागलाय. विवाहित जे तरुण आहेत त्यांच्या घरामध्ये त्यांचे जे काही थोडंसं डिस्प्यूट होते ते कमी झालेले आहेत, ते त्यांच्या जीवनात शांती आलेली आहे. व्यसनाधीनता कमी झालेली आहे बऱ्याच मुलांची. त्यानंतर डिप्रेशन किंवा आता काय होणार पुढे, कसं होणार किंवा काय झालेलं नाहीये, काही ते छोट्या मोठ्या कारणाने डिप्रेस झालेली मुलं असतात. तर त्यांची मुळात त्यांची विचार करण्याची प्रोसेस चेंज झाल्यामुळे क्रियायोगाने आणि त्यांच्यामध्ये त्यांचे विचार करण्याची क्षमता आणि निर्णय घेण्याची क्षमता बदलल्यामुळे, दृष्टिकोन बदलल्यामुळे इतका बदल झालेला आहे जीवनामध्ये की ते फ्रस्ट्रेशन वगैरे तर गेलंच, पण खूप छान आनंदाने आणि उमेदीने जगतायत आणि सक्सेसफुल लाईफ जगत आहेत. फक्त त्यांना एवढंच करावं लागतं की क्रियायोगाची साधना सकाळी 20-25 मिनिटं आणि संध्याकाळी 20-25 मिनिटं कटाक्षाने पाळून त्यांनी करायला. कारण की एवढा ह्याच्यापेक्षा जास्त वेळ तर ते इन्स्टा आणि फेसबुकवर रोजचं देत असतील. खूपच जास्त देतात की स्क्रोल करण्यातच 1 तास निघून जातो, कळत नाही आपल्याला किती पाहिलं. आणि असं आहे की त्याच्यामध्ये अनड्यू कंटेंट खूप कन्झ्युम केलं जातं आणि त्यातनं कुठली म्हणजे काय म्हणतो आपण, काही डोक्याला चालना न मिळता नुसतं असं होतं आणि नवीन काही शिकलं जात नाही. सगळं वाया जातं, म्हणजे वेळही वाया जातो. आणि त्यापेक्षा असं आहे की तुम्ही साधना करून तुम्हाला त्याचा आनंद तरी मिळू शकतो. म्हणजे आपण त्यांना साधना म्हणण्यापेक्षा असं सांगूया की तुम्ही तुमचं जीवन सुखी करण्यासाठी काहीतरी एक छोटा उपाय करताय. म्हणजे त्यांना काही ईश्वर प्राप्तीसाठी साधना करायची आहे किंवा खूप डीप ध्यान लागून काहीतरी आत्मसाक्षात्कार घडवायचा आहे असं मी म्हणत नाही आहे. पण त्यांची जी काही क्षमता आहे, त्यांची ग्रॅस्पिंग पॉवर
पॉवर आहे ती वाढते. त्यांची आकलन शक्तीला अशी एक छान धार येते की त्यांनी एकदा काही वाचलं, एकदा काही ऐकलं की त्यांच्या लक्षात राहतं. त्यांना समोरचा व्यक्ती जे काही सांगतो आहे ते एका वेळी ऐकल्यानंतर व्यवस्थितपणे कळू शकतं, कारण की त्यांचं मन आणि बुद्धी शांत स्थिर झालेली असते. त्यामुळे त्यांना एकदाही ऐकलं तरी ते कळतं, कारण की त्यांचं पूर्ण लक्ष त्या गोष्टीवर असतं. त्यामुळे शिक्षणात त्यांना बदल जाणवतो, त्यांचे मार्क्स वाढतात, त्यांचा करिअरमध्ये त्यांना फरक जाणवतो. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी एक उपाय म्हणून क्रियायोगाकडे पाहायला त्यांनी हरकत नाही आहे. म्हणजे साधना समजू नका की बाबा आमचं हे आता वय नाहीये साधना करायचं, तर ठीक आहे, मान्य आहे की वय नाहीये, पण निदान हा एक उपाय आहे असं समजून जर का तुम्ही आपलं आयुष्य जर का सुखी समृद्ध करण्यासाठी जर हे करत असाल तर अतिशय उत्तम साधना आहे. बरोबर. आणि हे किती वयोगटापासनं ची मुलं आपण हे करू शकतो, किंवा काही त्याला अशी एज लिमिट आहे की याच्यानंतरच क्रियायोग नाही, अशी घ्यायचा काही असं एज काही लिमिट नाही. फक्त त्यांना प्राणायाम कळायला लागला मुलांना, म्हणजे 9-10 वर्षाच्या मुलांना हे कळायला लागतं. बरोबर. तर त्या म्हणजे 10-11 वर्षाची मुलं तर आजही येतात आपल्याकडे. तर त्यामुळे त्या मुलांना एकदा प्राणायाम कळला की कोणत्या नाकपुडीने घ्यायचं आहे, कसं सोडायचं आहे, कसं कुंभक करायचं आहे, हे त्यांना कळत असेल तर अशी मुलं क्रियायोग शिकू शकतात. आणि तिथून जर का ते शिकत असतील तर खरंच मग त्यांचे ती म्हणजे पत्रिकाही मागे पडेल आणि त्यांचं जे काही कोणी भविष्य सांगितलेलं असेल तेही मागे पडेल. इतकी ती मुलं प्रगती करतील जीवनामध्ये. बरोबर. महावतार बाबाजींचं असं सांगितलं जातं की जेव्हा तुम्ही त्यांची साधना कराल तेव्हा तुमच्या पत्रिकेतले ग्रह नाहीसे होतात. तर ते नक्की खरं आहे? ही गोष्ट? नाहीसे म्हणण्यापेक्षा त्याचे जे काही वाईट इफेक्ट्स आहेत ते निघून जातात. हो. असं तर हे अगदी खरं आहे. आता मीही ते इतकी वर्ष अनुभवते, आता माझे शिष्यही अनुभवत आहेत. फक्त काही बारीक थोड्या चुका आपण ज्या काही कुठे करत असतो त्या आपण टाळायला हव्यात. तर ते गायडन्स मी करतच असते वेळोवेळी, असं माझी नजर असतेच शिष्यांवर. तर त्यामुळे त्या जर का टाळल्या तर व्यवस्थितपणे साधना जर असेल, त्या साधनेच्या सोबत जर का आपला सेवा परोपकार आणि आपले योग्य आचार विचार हे जर का सगळं असेल तर आयुष्य खरंच खूप सुंदर होऊ शकतं. बरोबर. मग ते पत्रिका काय आणि ते वाईट ग्रह काय, काही आपल्याला नुकसान नाही करत. बरोबर. आणि महावतार बाबाजींचं स्थान कुठे आहे? महावतार बाबाजी असं नुसतं आपण महावतार बाबाजींच्या गुफाबद्दल फक्त माहिती आहे, तर ते नक्की कुठे स्थान त्यांचं आहे आणि काय आहे ते पुन्हा एकदा सांगा. महावतार बाबाजी तर खरंच म्हणजे एकदा का त्यांच्या प्रेमात पडलो ना की त्यांच्याशिवाय दुसरं काही कोणी दिसतच नाही असं आहेत. तर त्यांची गुफा जी आहे ना ती कुकुचिना म्हणजे आपण उत्तराखंडमध्ये द्वारहाट एक जिल्हा आहे आणि तिथून आपण पुढे अगदी 1-1.5 तासावर कुकुचिना गाव आहे. कुकुचिनाच्याही पुढे आतमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा रतखाल गाव येतं आणि त्या रतखाल गावावरनं चढण सुरू होते आणि मग तिथून आपण एक 1-1.25 तासामध्ये, म्हणजे नवीन येणाऱ्या साधकाला आहे ते 1.5-2 तास लागू शकतात, पण नियमित जर कोणी जात असेल तर तो 1 तास, त्यानंतर अर्धा तास वगैरे असं जायला लागतो. आणि इतकी कठीण चढाई पण नाही आहे, सहज आपण जाऊ शकतो. थोडं जर वय असेल कोणाचं किंवा काही त्रास असेल गुडघ्यांचा वगैरे तर थोडंसं वेळ लागू शकतो. आणि तिथे त्यांची गुफा आहे आणि त्या गुफेमध्ये आपण ध्यान करू शकतो. तसं म्हटलं तर गुफा त्यांची आहे, पण तो संपूर्ण जो द्रोणागिरी पर्वत आहे की तो द्रोणागिरी पर्वत जो आपण रामायणात उल्लेख आहे तो संजीवनी घेऊन आले तर तो पहाड आहे आणि त्या पहाडावर त्यांची गुफा आहे. तर त्यामुळे तो संपूर्ण पहाडच दैवी आहे, म्हणजे तसं तर अख्खा हिमालयच दैवी आहे. पण त्या पहाडाचा विशेष असा आहे की कित्येक योग्यानी आणि कित्येक अशा मोठमोठ्या सिद्ध महात्म्यांनी तिथे साधना केलेली आहे. त्यापैकी एक महावतार बाबाजी आहेत. तर तिथे जाऊन फक्त साधना करणंच मोठी गोष्ट आहे. त्यामुळे धडपड असते प्रत्येकाची की बाबाजींच्या गुफेत जाऊन करावं. तर गुफेत जाऊन कराच, पण मी सांगते की कुठेही बसा, म्हणजे स्वतः बाबाजींनी असं सांगितलेलं आहे की मी कणाकणात गुरुतत्वाच्या स्वरूपाने बसलेलो आहे असं त्यांनी मला सांगितलंय. तर त्यामुळे ते कुठेही आपण बसलो तरीही ते आहेत, त्यांचीच गुफा आहे. ह्या दगडांवरनं मातीवरनं अनेकदा ते चालून गेले असतील, त्यांचा इथे वावर झाला असेल, त्यामुळे ते इथे आहेत. हा जर भाव ठेवून जर आपण तिथे जर वावरलो आणि साधना केली तर खूप अद्वितीय अनुभव साधक घेऊ शकतात. आणि आता त्या गुफेच्या खालीच आपला आश्रम आहे, म्हणजे सगळ्यात शेवटचं जर काही स्पॉट असेल तिथे तो आपला आश्रम आहे, गुफा आश्रम या नावाने. आणि तिथून अगदी 1.5 तासाच्या अंतरावर म्हणजे चालत जाऊन गुफा मिळू शकते. आता नंतर आपण अजून जर तिथून जर का छोटं वाट केली तर ती अजून फार कमी वेळात
पण साधक पोहोचू शकतील. बरोबर बरोबर. पण ह्या गुफाश्रमला आज गुफाश्रमचा उपयोग साधकांसाठी आणि तिथे येणारा जे काही योगी आहेत किंवा वेगवेगळ्या स्टेटमधनं संपूर्ण जगातनं तिथे साधक येत असतात. तर त्यांची तिथे व्यवस्था होते. त्यांना तिथे ध्यान मंदिर आहे, ते तिथे ध्यान पण करतात. त्यांना जर वाटलं एक रात्र राहायचं तर एक रात्र राहतात पण, बरोबर. आणि त्या जागेचा आणि त्या ठिकाणाचा आनंद घेतात. तर बरोबर. तशी व्यवस्था क्रियायोग मिशन फाउंडेशनने केलेली आहे. तर मग त्यामुळे तिथे ध्यान गुफा आणि ह्याचं म्हणजे आपण कुठेही ध्यानाला बसू शकतो की एक पर्टिक्युलर काही अजून आहे ना, फॉर्म आता केलं? ध्यान मंदिर बांधलेलं आहे, त्यामुळे ध्यान मंदिरामध्ये बसून साधना करू शकतात. आणि आजूबाजूचा परिसर तसा अतिशय सुरक्षितच आहे. म्हणजे अंधार होण्याच्या अगोदर आपण कुठेही साधना बरोबर. करू शकतो. अंधार पडल्यानंतर ते थोडं तो जंगल आणि पहाडी बरोबर. प्रदेश असल्यामुळे आपण थोडीशी काळजी घ्यायलाच हवी. पण तसं म्हटलं तर कुठेही तिथे साधना केली तरीही उत्तम होते. आणि आता तर आश्रम आहे त्यामुळे ध्यान मंदिरही आहे, तर करू शकतात. करू शकतात. म्हणजे इथून आपल्याला उत्तराखंडात जाण्यासाठी द्वारहाट पर्यंत प्रवास करावा लागेल. बरोबर. द्वारहाट सुद्धा आपलं नैनितालच्या पुढे आहे. राणीखेत, नैनिताल, त्याच्या पुढे द्वारहाट येतं. आणि तिथून मग आपण बाय रोड आपण कुकुचिनाला पोहोचू शकतो. आणि रेल्वेने जाणारे असतील तर त्यांना रेल्वेचं शेवटचं स्टेशन काठगोदाम आहे. हां. ते काठगोदामवरनं पुन्हा ते बाय रोड त्या ठिकाणावर पोहोचू शकतात. बरोबर. आणि खूप साधक येतात जगभरात ना, म्हणजे जेही क्रियायोगाचे प्रेमी असतील किंवा महाअवतार बाबाजींचे प्रेमी असतील तर त्यांनी अवश्य त्या ठिकाणाला भेट द्यावी आणि एक वेगळी ऊर्जा घेऊन यावं जीवनामध्ये. बरोबर आहे. आणि त्याचा असा काही सीझन असतात का त्याच्यामध्ये की या सीझनला जास्त म्हणतो ना की ती जागा अजून दैवी दिसते? आधी ते ब्रह्मस्थानच आहे म्हणत, पण तरी सुद्धा तिथे आपण जर सर्च केलं किंवा नुसतं गुफा आश्रम किंवा गुफा टाकलं बाबाजींची गुफा की असे छान रस्त्यावर अशा लाल फुलांच्या अशा छान पायघड्या असतात, तर त्याच्यामध्ये काही तिथे आहे का असे की ह्या सीझनला तिथे चांगलं आहे किंवा कधी बर्फ पडतो किंवा तसं तर 12 महिने ते ठिकाण छानच आहे. पण तू जे लाल फुलांचे पायघड्या म्हणतेस ना, तो सीझन एप्रिल मेच्या दरम्यान असतं. आणि त्यावेळेला ते फुलं येतात तिथे. आणि ती लाल फुलं इतक्या प्रमाणात असतात की त्याचे अक्षरशः ती चादर सगळीकडे पसरते. आणि त्याच फुलांचं सरबतही तिथे विकला जातो आणि तो हृदयासाठी खूप चांगला असतो. तर त्यामुळे भरपूर पर्यटक ते घेऊन येतात इथे. आणि तिकडे 12 महिने थंडी आहे. आणि एक नोव्हेंबरच्या एंड पासून किंवा डिसेंबरच्या स्टार्ट किंवा सेकंड वीक पासून तिथे इतकी थंडी वाढते, बर्फ पडायला सुरुवात होते. त्याच्यावरती जी पांडव खोली आहे ती बर्फ पूर्ण तिथे पडलेलं असतं. आणि इथेही खाली बर्फ पडतं. त्यामुळे प्रचंड थंडी असते. एक फेब्रुवारीच्या स्टार्ट पर्यंत ती थंडी असते. नंतर मग नॉर्मल, पण नॉर्मल सुद्धा मायनस मध्ये असते रात्री, असं होतं. तर त्यामुळे म्हणून मी म्हटलं की साधक जे जातात ते बऱ्यापैकी तयारी, क्रिया शिकून, प्राणायाम, मुद्रा शिकून जातात की त्या थंडीत ते राहू शकतील आणि साधना करू शकतील. नाहीतर मग इतक्या थंडीमध्ये तब्येत बिघडते, सर्दी होते, त्रास होतो आणि मग साधना करता येत नाही. तर त्यामुळे शरीराची तेवढी क्षमता करूनच आम्ही साधकांना तिथे घेऊन जातो. बरोबर. आणि पांडव खोलीबद्दल पण थोडंसं सांगितलंस तर? हो, म्हणजे पांडव खोली असं म्हटलं जातं की ज्यावेळेस 1 वर्षासाठी पांडव अज्ञातवासात राहिले होते तर ते ठिकाण आहे. आणि त्या ठिकाणी ते राहिलेल्याची काही चिन्ह पण आहेत. काही अशा जागा आहेत की जिथे कळतं की ते भीम झोपत होते किंवा म्हणजे असं हा सगळा वावर. आणि त्यांची साधनेची जागा पण तिथे आहे. तिथे एक शिवलिंग आहे जे फार उंचावर आहे. म्हणजे ते कळतं की बाबा आपल्या हाईट पेक्षा हे वर आहे, म्हणजे त्यांच्या हाईटच्या ह्याच्याने ते बनवलेलं असेल त्यावेळेला. आणि तिथे ते साधना करत होते, अशी ती जागा आहे. आणि त्यांची मूर्त्या नाहीत, त्याचे एक वेगळे वेगळे पाषाण ठेवलेले आहेत, म्हणजे पांडवांसाठी, कुंतीसाठी आणि असे. तर खूप छान जागा आहे ती. म्हणजे स्वर्ग, तिथे स्वर्गरोहिणीचा रस्ता आहे असं म्हणतात, म्हणजे बोर्ड पण आहे तिथे. तर त्यामुळे स्वर्गरोहिणीचा रस्ता तिथूनच पुढे जातो. पण ही जागाच स्वर्गासारखी दिसते. बरोबर. असं म्हणजे खूप फुलं फुललेली दिसतात असे, थोडासा उन्हाळा आला की. आणि ती फुलं आणि ते असं वाटतं की आपण स्वर्गातच पोहोचलो, म्हणजे चुकून स्वर्गरोहिणीच्या वाटेवरून स्वर्गातच आलो असं. तर खूप छान जागा आहे. आणि त्याच्या खाली गुफा आहे आणि त्या गुफेच्या खाली आपला आश्रम आहे. बरोबर. असं. गुरुमाई, मला असं विचारायचं आहे की तुमची आवडती साधनेची जागा कुठली?
म्हणजे आधी तर वेगवेगळ्या जागा होत्या आणि एकांतातल्या बऱ्याच जागा सांगितल्या गेल्या, त्या ठिकाणी मी साधना केलेली आहे. आणि आता सध्या तरी आहे ते मी रुद्रधामला मला साधना करण्याचं जास्त म्हणजे सांगितलंही गेलं आणि मला आवडतंही. कारण की तिथे दशमहा विद्येची धुनी आहे, जी धुनी मी स्वतःच बनवलेली आहे माझ्या काही शिष्यांच्या मदतीने. आणि त्या धुनीच्या तिथेच बसून मला दशमहाविद्येचं ज्ञान दिलं गेलेलं आहे. तर त्यामुळे दशमहाविद्येची जागृत धुनी तिथे आहे. तर तिथे बसून मी माझी जेव्हाही जाते तिथे, तेव्हा तिथे बसून मी माझी साधना करत असते. बरोबर. आणि तिथे पण आता साधक जाऊ शकतात, राहू शकतात आणि साधनाही करू शकतात. हो हो, अगदी जागृत स्थान आहे ते. शिवलिंग आहे, भैरव स्थान आहे, त्यानंतर दशमहाविद्येची धुनी आहे हां. आणि नागराजांची स्थापना पण झालेली आहे तिथे. तर त्यामुळे खूप जागृत स्थान आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आज्ञेने आहेत. म्हणजे जे जे सांगितलं गेलं ते तिथे केलेलं आहे. आणि पुढे जाऊन खूप मोठा उपक्रम आहे त्या जागेमध्ये, खूप काही सांगितलेलं आहे. तर ते हळूहळू जसं वेळ येईल, जसजसे निधी उभा राहील तसतशा त्या गोष्टी होत राहतील. बरोबर. रुद्रधाम असं म्हणायला गेलं की आता मला जायचंय रुद्रधामला, तर प्रॉपर लोकेशन कसं शोधायचं? कारण काय तो दुर्गमच भाग आहे हो, सगळा. भाग तर आहे तो. साधारण कुठे लोकेट आहे झालेलं आहे ते? रुद्रधाम म्हणजे भंडारदऱ्याचा जो डॅम आहे ना, तो भंडारदऱ्याच्या डॅम पासून रस्त्याने पुढे गेलं की तिथे एक कोळटेंबे गाव येतं. बर. आणि त्या कोळटेंबे गावामध्ये आतमध्ये 1.5-2 किलोमीटर आतमध्ये गेलो, तो आपलाच रस्ता आहे, आपल्याच जागेतनं गेलेला. तिथून म्हणजे चालत जावं लागतं कारण की तो रस्ता अजून पूर्ण नीट नाही झालेला. गाडी जाते पण खूप असं हे होतं, तर चालत गेलं की उत्तम असतं. तर तिथे 1.5 किलोमीटर चालत गेलो की हे मंदिर येतं. आणि मंदिर म्हणजे काय की 4 खांबावर छत आहे फक्त आणि ते स्थान आहे. पण तेथे जे आहे ते जागृत स्थान आहे आणि आज्ञेने बनलेलं आहे. तर त्यामुळे तिथे गेल्यानंतर असं चारी बाजूने पहाड, तिन्ही दिशाने पाणी, कारण की जे बॅक वॉटर आहे धरणाचं, ते असं पूर्ण तिन्ही बाजूने आहे, चारी बाजूने पहाड आहेत आणि एकाच बाजूने फक्त रस्ता आहे. त्यामुळे अगदी कुठल्या तरी वेगळ्या देशात गेलो आपण, वेगळ्या बेटावर गेलो असा तो भाव येतो. आणि मोठी जागा आहे तशी, 15 एकरची जागा आहे. त्यामुळे संपूर्ण परिसर आपलाच आहे असं होतं. आणि मग तिथे साधना करायला, अगदी त्या जागेत फक्त वावरायला, असं कुठेतरी फेरफटका मारून यायलाही खूप छान वाटतं. तर थंडी तिथेही खूप थंडी असते. म्हणजे भंडारदऱ्याचं आतमध्ये आपण पाण्याच्या मध्ये जातो, त्यामुळे हिमालयासारखीच थंडी असते. महाराष्ट्रातला अगदी तेवढी नाही, अगदी तेवढी नाही, पण महाराष्ट्रातला हिमालय आपण त्याला म्हणू शकतो, अशी ती जागा आहे. तर खूप छान आहे. म्हणजे जे शिवभक्त असतील तर त्यांनी नक्की स्थानाला त्या भेट द्यावी. बरोबर. आणि मग तिथे आपण शिवरात्रीचा कार्यक्रम वगैरे पण हो हो, खूप मोठ्या प्रमाणावर शिवरात्रीचा कार्यक्रम होतो. साधकही येतात तिथे आणि संपूर्ण रात्रीची साधना केली जाते. ओके ओके. आणि मला असं जाणून घ्यायचं आहे की चक्र साधना म्हणजे काय? चक्र साधना म्हणजे अशी वेगळी चक्र साधना अशी नाही, पण क्रियायोगामध्ये चक्रांच्याच मुळे क्रिया होत असते. म्हणजे कसं की आपण जे श्वास घेतो ते प्रत्येक चक्राला भेदत मस्तिष्कापर्यंत पोहोचतात आणि मस्तिष्कावरनं पुन्हा ते खाली येऊन म्हणजे ती चेतनेलाही वरती घेऊन जातात श्वासाबरोबर. आणि चेतना आपली मग मस्तिष्कापासून पुन्हा खाली येऊन मूलाधारावर स्थिर होते. म्हणजे ही प्रक्रिया आहे ती आपल्या क्रियेमध्ये 7 वेळा होते आणि त्यामुळे ती इतकी प्रभावी ठरते. आणि मग चक्र जागरण आपण आधी केलं जातं, म्हणजे चक्र जागृती करून घेतली जाते, त्यानंतर क्रिया शिकवली जाते आणि त्यानंतर सुद्धा चक्रांच्या वेगवेगळ्या साधना सांगितल्या जातात साधकांना. कारण की त्यांचे चक्र खूप चांगल्या स्थितीत असावे आणि त्याच्यामुळे त्यांना जे काही सगळे लाभ आहेत, कारण की चक्रांची किती व्हॅल्यू आहे अध्यात्मामध्ये हे माहीतच असेल तुला, त्यामुळे ते खूप आवश्यक आहे. तर चक्रांची साधना वेगवेगळ्या दिल्या जातात आणि याच्यामध्ये क्रियामध्येच चक्रांची खूप मोठी साधना होते की तुमची त्याचं भेदनच प्रत्येक वेळेला करतो आपण आणि आपला प्राण किंवा आपली चेतना वरपर्यंत येत असते, मस्तिष्कापर्यंत. तर त्यामुळे खूप महत्वाचं स्थान आहे चक्रांसाठी आपल्या क्रियेमध्ये. तर साधक करतात आणि त्याच्यामुळे मोठा शरीराला असा फायदा होतो की आजार पण फार कमी होतो. कारण की प्रत्येक चक्रांशी संबंधित ऑर्गन असतात, त्या ऑर्गनशी संबंधित काही आजार असतात आणि तेच बरे झाले म्हणजे चक्र तुमचं खूप छान
ऍक्टिव्ह झालं, healing त्याच्यामध्ये हिलिंग होतं. मिळते की बरोबर. ते ऑर्गन्स ठीक होतात, त्याच्यापासून येणारे आजार बरे होतात, बरोबर. असं होतं. आणि कुंडलिनी जागृत होणं म्हणजे तेच असतं का आपली कुंडली ऑलरेडी जागृत असते? खरं तर कुंडलिनी आपली जागृतच असते. म्हणजे आपण कुंडलिनी जागरण हा शब्द जो वापरतो त्याच्यापेक्षा असं म्हणायला हवं की आपण जागृत झालो, बरोबर. असं म्हणायला हवं. कारण की ती जागृतच आहे. कुंडलिनी जागरण म्हणजे आपल्या आतमध्ये जे भगवतीचं स्थान आहे, जे आईचं किंवा देवीचं बरोबर. स्थान आहे, ते ऑलरेडी जागा आहे किंवा ते ऑलरेडी सजीव आहे, म्हणून तर आपण चालतोय फिरतोय. बरोबर. नाही तर आपणही मृत असतो. तर त्यामुळे ती आहे, पण तिला अजून आपण रिअलाइज नाही केलं किंवा आपल्याला ती जाणीव नाही झाली. बरोबर. तर ती आपली जाणीव वाढणं म्हणजे आपण कुंडलिनी जागरणाला सुरुवात झाली असं म्हणू शकतो. बरोबर. आणि ती जाणीव मग इतकी डीप जायला लागते, इतकी वाढायला लागते की आपल्याला शरीरातली प्रत्येक बारीक बारीक हालचाल कळायला लागते. त्यामुळे तुमचं अध्यात्मामुळे आणि या साधनेमुळे तुमच्या मेंदूवर म्हणजे जे काही त्याच्यावर प्रभाव होतो, त्याच्यामुळे मेमरी तर छान होतेच, पण बऱ्याच काही विस्मृतीतल्या घटना आठवणं, बऱ्याच काही पूर्वजन्माच्या घटना आठवणं बरोबर. किंवा पुढच्या काही होणाऱ्या घटनांचं ज्ञान होणं, त्याचे अंदाज येणं, अशा काही घटना पण अशा काही गोष्टी साधकांना अनुभवायला येतात. आणि त्यामुळे असं होतं की म्हणजे आणि हेच सगळे सिम्पटम्स आहेत की कुंडलिनी जागरण झालं की असं होतं, तसं होतं, तसं कारण होतं. असं होतं की ती फक्त सर्पाकृती आहे, पण ती सर्पाकृती काय आहे हेच कोणाला माहिती नाहीये. तर ती म्हणजे आपण जेव्हा इंटरनेटवर म्हणा किंवा पुस्तकांमध्ये जेव्हा कुंडलिनी देवीबद्दल जेव्हा आपण विचारतो तेव्हा ती सर्पासारखी अशी आहे असं सांगतात, पण ती का आहे आपल्या शरीरात म्हणजे सर्पासारखी? ती आपण प्रतिकात्मक, त्याला सर्पाचं आपण उपमा दिलेली आहे. हे प्रतिकात्मक आहे. असा आतमध्ये काही कोणी सर्प वगैरे नाही, ती प्रतिकात्मक आपण त्याला म्हणतो. पण ती ऊर्ध्व दिशेला जाते आणि ती म्हणून तो सर्पाचा आपण हे केलेला आहे. आणि ती ऊर्ध्व दिशेला गेल्यानंतर म्हणजे चेतना असते आपली शरीरामध्ये, जी चेतना सुप्तावस्थेत आहे ती जागृत होते, म्हणजे आपल्याला रिअलाइज होते. आणि आपण जी काही साधना क्रिया करतोय त्याच्यामुळे ती चेतना इतकी वाढते की ती जेव्हा ती जागृत झाली असं म्हणतो, आणि ती जागृत झाली की ती वरच्या दिशेला जाते. बरोबर. असं होतं. आणि मग ते पुढचे अनुभव सगळे येतात. भरपूर साधकांना असे वेगवेगळे अनुभव साधनेमध्ये येतात की जे अगदी असे विश्वास न ठेवण्यासारखे. म्हणजे नॉर्मल कोणी ऐकले तर म्हटलं की असं कसं शक्य आहे, नको, हे असं काही होत नाही. पण तसं होत असतं. ते अनुभव ते साधक घेत असतात आणि त्या अनुभवातनं ते भरपूर शिकतही असतात. बरोबर. आणि म्हणून मग आपण असं म्हणतो की आपली कुंडलिनी शक्ती सर्पाकृती आहे आणि ती सर्पासारखी वर चढते वगैरे, असं हे प्रतिकात्मक आहे. पण ती म्हणजे आपल्या आतमध्ये असणारी आपली ती एक शक्तीच आहे. आणि ती शक्ती आपण जागृत करतो, म्हणजेच ती कुंडलिनी जागरणची प्रोसेस आपण म्हणायला हरकत नाही. आणि ती जागृत करतो म्हणजे काय की आपण स्वतः जागे होतो त्याच्याबरोबर. अवेकनिंग ज्याला म्हणतात. म्हणजे आपण जागे होतो आणि म्हणून आपल्याला तिचं ती नक्की काय आहे हे आपल्याला कळायला मदत होते. आणि असं नेहमी आपण म्हणतो की ध्यान हे स्वतःला ओळखण्यासाठी करा. बरोबर. म्हणजे मी असं सांगते की ईश्वराला पाहण्यासाठी किंवा आणखीन काही गवसण्यासाठी करू नका, तर स्वतःपर्यंतचा प्रवास आहे तो, की स्वतःपर्यंत पोहोचण्यासाठी जो काही अवधी द्यावा लागत आहे, जी काही कष्ट घ्यावे लागत आहेत, ते ध्यान आहे किंवा ती साधना आहे. तर ते केल्यानंतर आपण स्वतःला सगळ्यात पहिले ओळखायला लागतो. स्वतःला ओळखायला लागलो की सगळ्या गोष्टी आपल्याला आपणच कळतात. पण आज असं झालेलं आहे की बरीच माणसं स्वतःलाच नाही जाणत. म्हणजे सगळेच जण जवळजवळ बाकी सगळ्या गोष्टींचं ज्ञान असतं पण स्वतः प्रतीचं ज्ञान नसतं. तर ते स्वतःला ओळखायला हवं की मी का आहे, कशासाठी आहे. आणि ह्या गोष्टींचा शोध जर घ्यायला सुरुवात केली ना, तर भरपूर काही असे गुफा आतमध्ये आपल्या आहेत की ज्या उघडतील आणि सगळे असे ज्ञानाचे भांडार समोर येतील. पण तो वेळ आपण द्यायला पाहिजे स्वतःसाठी. बरोबर. याच्यामध्ये असं आहे की माझं मेडिटेशनच होत नाही किंवा ध्यान लागत नाही, हा खूप कॉमन असा फॅक्टर आहे. तर सोपं आपल्या प्रेक्षकांसाठी असं तुम्ही सांगू शकाल की जे एकदम सोपं आहे आणि त्यांनी ध्यान नक्की लागेल, असा काही ध्यानाचा प्रकार तुम्ही सांगू शकाल? हो, सांगू शकेन ना. बसल्यानंतर म्हणजे जेव्हाही तुम्ही बसाल कोणी, तर अगदी आरामात सुखासनात बसा. त्यासाठी काही पद्मासन किंवा काही वेगळं आसन कठीण काही करण्याची गरज नाही आहे. आरामात बसा, सुखासनात बसा, हातांची चीन मुद्रा करा, डोळे शांतपणे झाका आणि त्यानंतर जो श्वास घ्याल तो प्रत्येक श्वास इतका व्यवस्थितपणे घ्या की तो मस्तिष्कापर्यंत जाऊन
पोचेल. तुम्ही श्वास घेताना तो पूर्ण घ्या, पूर्ण घेतल्यानंतर तो तुमच्या मस्तिष्कापर्यंत लागेल, आज्ञाचक्रापर्यंत टच होईल असा त्याचा अनुभव करा. आणि सोडताना अगदी नॉर्मल पूर्ण सोडा, पूर्ण घ्या, पूर्ण सोडा असं जेव्हा कराल तेव्हा अगदी 21-22 श्वास घेतल्यानंतरच तुम्हाला असं वाटेल की मी खूप शांत झाले. आणि त्यानंतर अगदी डोळे मिटा, एकाग्रता मनाची यायला लागेल, एकाग्रता हळूहळू वाढेल. एका सिटिंग मध्ये होणार नाही, पण जेव्हा तुम्ही वारंवार आणि नियमितपणे बसाल तेव्हा तीच एकाग्रता तुमची ध्यानामध्ये रूपांतरित होईल आणि मग ध्यान सुरू होईल. सोपं आहे, करून बघा. आत्ता मला इतकं बरं वाटतंय ॲक्च्युली. ही पॉडकास्ट आता संपू नये खरं असं वाटतंय, पण नाईलाजानी आणि आपल्या घड्याळाच्या काट्याप्रमाणे आपल्याला ती संपवावी लागेल. तर तुम्ही इथे आलात आणि मेडिटेशन मंथनला एवढा मोठा सल्ला दिला. सल्ला म्हणण्यापेक्षा इतक्या छान दिलखुलासपणे गप्पा मारलात की मी तुमची खूप ऋणी आहे त्या बाबतीत. तर थँक्यू व्हेरी मच. आणि काय सांगू आता असं झालंय, तर तुमची खरं तर आज्ञा मलाही घेते. आवडलं इथे येऊन, म्हणजे तू सांगितलंस आणि मी आले, म्हणजे त्यासाठी मीच खरं तर आभार व्यक्त करायला हवे. कारण की हे एक माध्यम आहे की सर्वसामान्य जनांपर्यंत पोहोचण्याचं. आणि ह्या गोष्टी बरेच लोक अध्यात्माच्या मार्गावर आज भटकत आहेत. नको त्या चुकीच्या ठिकाणी जाऊन. श्रद्धा पुष्कळ आहे लोकांच्या मनात, पण श्रद्धा योग्य ठिकाणी लावण्यासाठी योग्य ठिकाणांची कमी आहे. बरोबर. कारण की पाखंड ढोंग इतकं वाढलंय की लोक चुकीच्या मार्गाला जात आहेत. आणि ते पाहिल्यानंतर वाईट वाटतं. असं वाटतं की ह्यांना जर योग्य मार्ग मिळाला तर ह्यांचं आयुष्य फार फुलेल, सुखी होतील आणि छान वाटेल बघायला. कारण की महाअवतार बाबाजींचं स्वप्न आहे की सुप्रजा यावी. खूप रामराज्य आता रामराज्य आलेलंच आहे, त्यामुळे नक्कीच हे स्वप्न खरं व्हायला लागेल. तर त्यासाठी आपलाही थोडा खारीचा वाटा. आणि ज्यांनाही हे पाहिल्यानंतर कुठेतरी मनात वाटत असेल की आपलं आयुष्य बदलावं, तर त्यांनी निश्चितपणे क्रियायोग मिशन फाउंडेशनकडे या आणि बघा की कसं तुमचं आयुष्य बदलतं ते. या पॉडकास्टच्या खाली आपण लिंक देणार आहोत सगळ्या, की तुम्ही क्रियायोग मिशनला अप्रोच कसे होऊ शकाल, तिथनं बेसिक ॲडव्हान्स बॅचेस कसे घेऊ शकाल आणि आपली आध्यात्मिक उन्नती कसे करू शकाल. नमस्कार. नमस्कार. जय बाबाजी. जय बाबाजी.